घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. शिवरायांचा छावा होता, शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मणिकवी बाणा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मणिकवी बाणा. देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. मागील भागात बजाजी मामा निंबाळकरांनी 1 वर्षाच्या आत शंभूराजांचं लग्न करावं असं सुचवलं. बाळराजांना बघताना आम्हास कैक वेळा थोरल्या महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला हवेत. घरात मर्तिक घडला असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. शिवाजीराजांनी शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्क्यांची कन्या राजाऊ हिच्याशी शंभूराजांची सोयरीक जुळवली. शिर्क्यांची राजाऊ शंभूराजांना करून घ्यावी असं आमच्या मनात आहे. याच सुमारास मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यावर चालून येत असल्याची खबर बहिर्जींनी आणली. धनिक जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान आणि 5,000 पठाण अशी मातब्बर फौज चालून येते. शंभूराजांना मात्र त्या लहान वयात दिल्लीचा हा औरंगजेब कोण असा प्रश्न पडत होता. आबासाहेब, हा औरंगशाह असा कोण लागून गेला की तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं बोलावं? छावा भाग 6. मिर्झा राजांनी स्वराज्यावर हमला केला. 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. मोगली घोड्यांच्या तवत्या टापाखाली छोटी छोटी गावं रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या कुणबी बायका काफर की दौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन पळवल्या जाऊ लागल्या. दावणीची जनावरं नंग्या तिघींनी दावी छाटून तांड्या तांड्यांनी मोगली गोटाकडे हकारली जाऊ लागली. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघली हशम गंजी घरट्यांना मशाली भिळू लागले. काढण्या चढवून गाव चौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढू लागले. शिवाजी मारो 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 इकडे सासवड मार्गानं पुढे सरकलेला दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याला फिरला. पुरंदर जवळचा वज्रगड पडला. धनी धनी लय झुंज घेतली. अपयश आलं बघा पादरात. आम्हाला तोंड दावाय जागा नाही. आता होतर आमच्या गर्दन मारा, होतर कडे लोट करा. होतर किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची. आम्ही हारजीत मोलाची मानत नाही. एवढी मूठभर शिवबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनीम फौजेशी शर्तीने झुंजलात. आज आमचे हात आखडते आहेत. नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या धालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. महाराज आम्हाला मिर्झा राजानं कैद केलं आणि तसं सोडून दिलं. आम्हाला वाटलं तुम्ही आमची गर्दन मारणार. किल्लेदार, ही मिर्झा राजांची तिरकी चाल आम्ही जाणतो. आम्हास इमान असणाऱ्या माणसांची गर्दन हमेशा ताठच हवी.
मुजुमदार, जी महाराज. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मराठा बामास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. आम्ही आमच्या हाताने सर्वांचा सन्मान करणार आहोत. आबासाहेब, आम्ही पण येतो पागोटी बांधायला. तुम्ही आम्हासनी बांधा पागोट बाळराज. ध्यानात घ्या बाळराजे, आयुष्यात हार जितीला काही मोल नसतं. मोल असतं ते झगडण्याला, निकरानं, प्राणबाजीनं, शर्थीनं झुंजण्याला. महाराज साहेब, पद्मावती माचीवर घराणी सांगायला खूप रयत जमले. त्यांना भेटायची वेळ झाली. चला चला शंभूराजे. जी महाराज. महाराज महाराज ओ महाराज. म्हातार बाबा, अरे कुठं पुढे निघालायसा? बाजूला सर. दमा दमा व्हायच. बाजूला सर म्हणतो ना. एकदम जाऊ नका पुढं. अरे थांब व्हायच, माझ्या लेकराला डोळं भरून बघू दे. काय झालं बाबा? डोळ्याला पाणी का? कुठे काय धनी, म्हातारपणानं पाझरत्या डोळं. बाबा, आम्ही तुम्हाला लेकरासारखे. जे सल्लं ते बोललं पाहिजे. काय सांगू राया, काय राया राहिली नाही बघ. माझा एकुलता एक लोक येडा झाला. त्याच्या मुसक्या आवळून, त्याला झाडाला टांगून, त्याच्या मोहर त्या राक्षसांनी त्याच्या करण्याच्या बाईला आपल्या अंकाखाली घेतले ना राजा. काय? उठाय तऱ्हा नसताना घोड्यावर घालून घेऊन गेलं तिला. त्याची एकुलती एक पोर ते मरून पडलं होतं. या हातानं त्या पोराला बुट माती दिली रे माझ्या राजा. बाबा, तुझ्या या धाकल्या धन्याला बघताना त्याची सय आली. कशा पायी पोट जाळ्या शिधा देतोस. त्या परीस ही म्हातारी गर्दन हत्यारानं उतरव आणि ते फेकून तटावरनं. असं बोलू नका बाबा. नाही 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 सोसवत हा नरक राजा, नाही सोसवत. तुमचं दुःख नाही बघवत बाबा. नाही राजा, आण ह्या या म्हाताऱ्याची तुला डोळ्यात पाणी आणू न ग. आमची कुणबाऊ जात गाय पातावानी. एक मेला तर 10 उपजतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत आहेस. या समजासनी तारशील तू राजा, तूच तारशील. मुजरा राजा, मुजरा मुजरा. महाराज साहेब, मिर्झा राजांकडून खलिता आलाय. वाचा बाळाजीरावजी. जी. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाड खोऱ्यांचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्यांच्या टापाखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातून तू आपली आणि आपल्या रियासाची खराबी करून घेशील. हा खलिता कोण घेऊन आलाय त्यास पेश करा. जी. कर्माजीनं आणलाय हा खलिता मिर्झा राजांच्या गोटातून. मुजरा महाराज. कर्माजी, आम्ही मिर्झा राजांना 2 किल्ले देऊ केले होते. तसंच त्यांना विजापूरच्या आदिलशहावर चाल धरल्यास आम्ही ससैन्य मदत करू असंही सुचवलं होतं. त्याबद्दल मिर्झा राजे काय म्हणतायत? राजपुताला आपली संपूर्ण शरणागत हवी आहे महाराज. तो सांगावा पत्रात लिवलाय असं म्हणत होता मिर्झा. आपले समध्या चाली नाकाम ठरतायत महाराज. होय, कुडतोजी गुजरांनी थेट मिर्झावर चाल धरली. त्यात ते पकडले गेले. तर त्यास घोडा आणि तलवार पेश करून मिर्झा राजांनी इतमामानं सोडून दिलं. राजपूत कावेबाज आहेत. राजपुतांच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानावर पडल्या सरकार. बोला. आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलंय. पुरंदरच्या सफेद बुर्जा समोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली. एक तोफ गोळा बारूद कोठारात पडला. त्याच्या बडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धार करायच्या ठिकऱ्या उडाल्या धनी. जगदंब जगदंब. आणि काय कर्माजी बोल. गड पडला काय? नाही गड नाही, पण एक छातीचा गडी पडला महाराज. काय? दिलेर खानाचा हल्ला मोडून काढण्यासाठी
700 दारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी दोन्ही हातात पट्ट चढवून तुटून पडलं. एका टेकाडा उभा असलेला दिलेर खान पठाण म्हणाला, या अल्लाह, तूने कैसा सुरमा सिपाही पैदा किया, अली शाह के कदमों पर आ, तुम्हें माला माल कर देंगे. मग काय झालं? तेव्हा मुरारराव पचकन थुंकलं आणि बोललं, ये तो शिवाजी रायांचा इनामबंद शिलेदार आहे, तुझा कौल घेतो की काय? आणि त्यानं दिलेरवरच हमला केला. त्याच वेळी कुणीतरी फेकलेला बाण कचकन त्यांच्या गळ्यात रुतला. त्या समशिरीनिशी मुरारबाजी कामी आलं महाराज. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. जगदंब जगदंब. आमची इमानी माणसं धारातीर्थी पडत असताना आणि रयतेवर जोड जुलूम होत असताना आम्हास या घडीला सुलूक करण्याशिवाय मार्ग दिसत नाही. सुलूक? सुलूक? होय बाळाजी. राजे, मिर्झा राजांच्या पत्राला जबाब लिहा. जी महाराज. आई साहेब, आई साहेब. बाळराजे, आज सकाळी सकाळी आमच्या महाली येणं केलं? होय आई साहेब, आम्हाच प्रश्न पडला म्हणून आम्ही आबासाहेबांकडे गेलो. मग तर ते रजपुतांच्या गोटात गेलेत. थोरल्या आऊसाहेब कोंढाण्यावर गेल्यात. तेव्हा विचार केला की आपणास विचारावं. एवढा काय प्रश्न पडलाय बाळराजांना? आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? सुलूक? का करतात सुलूक? सुलूक म्हणजे काय सांगावं तुम्हास बाळराजे? सुलूक म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. सरकार, थोरल्या महालानं याद केलीये. चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आहे. चला. या 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 पुतळाबाई, बाळराजे तुमच्या संगतीत आहेत ते बरं झालं. का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारींची गोटातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी राजपुतांच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्या बाईसाहेबांना. काय झालं? काय नाही, स्वारींनी सुलूक मान्य केला. पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माऊली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्यातर्फेचा 4 लक्ष होनांचा मुलूक राजपुतास देऊ केला. आता स्वारींकडे कुल 12 किल्ले आणि अवघं 1 लक्ष होनांचा मुलूक राहिला. स्वारी कशी आहे? ठीक आहे. उद्या कोंढाणा राजपुतांच्या माणसांच्या हवाली करून मासाहेबांच्या सह गडावर येत आहेत. मासाहेब, तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? सुलूक? नाही, सुलूक आम्हास कधीच पसंत नव्हता. आता स्वारींनीच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा? आम्ही समजलो नाही. तुमचं मात्र ठीक झालं बाळराजे. कसला सुलूक न करता राजपुतानं तुम्हास 5000 मनसब देऊ केलीये. आता तुम्हाला ती घेण्यासाठी राजपुताच्या गोटात जावं लागणार, एवढंच वाईट. म्हणजे बाळराजे, आता चिंता वाटते ती तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? चला बाळराजे, आपण कालेश्वरीचं दर्शन घेऊ. शिवाजीराजांनी मिर्झा राजांशी तह केला आणि औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूक देऊ केला. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचं मान्य केलं होतं. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुतांच्या गोटात ओलीस ठेवण्याचं पत्करलं होतं. अशा अवस्थेत राजे राजपुतांच्या शामियानात मिर्झा राजांशी शतरंज खेळत होते. खोलिए चाल राजा साहब. आप खोलिए राजा जी. हक और दर्जा तो आपका है. नहीं नहीं, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं. अच्छा. और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. राजा जी, आप खेलने से पहले ही टेढ़ी चाल चल रहे हैं. नहीं नहीं, बुरा न समझो राजा साहब, हमने तो सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. नहीं नहीं, ठीक है, हम ही खेलते हैं. आप शतरंज बहुत अच्छी खेल लेते हैं राजा साहब. जी, लेकिन आपके पास तो तजुर्बा है. अरे अरे अरे, आपका घोड़ा छलांग मार के हमारे राजा पर बेमुरमती से आ गया. देखो मगर हकनाक काम आया. जी नहीं, ये हमारा वजीर घोड़ा बचाएगा. ओ
बिल्कुल दुरुस्त। फतेह तो आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली। ये लो हमारे हाथ की अंगूठी, आपकी फतेह के लिए। जी नहीं, ये आप ही रख लें। हम हार जीत मामूली मानते हैं राजा जी। सही फरमाया आपने। राजा साहब, हम आपको विदा दे रहे हैं, लेकिन विदा देना हमारा स्वभाव नहीं। हमें अच्छा लगता है अगवानी करना। आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे। लेकिन अरे डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बाका नहीं होगा। एतबार करो, हम कसम उठाते हैं। साक्षात रुद्र जन्माला आलाय। पुराणात अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला, तसाच योग या कुंडलीत दिसतो। मुजरा महाराज, आऊसाहेबांची खाशी स्वारी येते, संगती बाळधणी बी आहे ती। राजे, थाळ्यास नाही आलात, गडकोटांची चिंता करता। आम्हास अन्न गोड लागत नाही। राजे, कोंढाण्यापासून आम्ही बरीक पाहतो आहोत, तुम्ही आम्हास टाळू बघता। रजपुतांची तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात। राजे, आम्हापासून काही लपवणे तुम्हाला नाही साध्य होणार। खरंय मासाहेब, चारी पायात आकडे चाप बसवलेल्या हत्तीसारखी आमची रजपुताच्या गोटात गत झाली। यात काही कमी नको म्हणून रजपुतानं 5 कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवलाय। तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हाला समजत नाही। कसला अंकुश? साफ साफ बोला। बाळराजे, काय आबासाहेब? असे आमच्या जवळ या। मासाहेब, कसं सांगू? सांगा राजे। रजपुताच्या तहाची तामेली होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्यांच्या गोटात थाडावं लागणार आहे, ओलीस म्हणून। राजे, काय काय बोलता आहात? हे कलम तुम्ही मान्य करून आलात? फर्जंद म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरलात? तुमच्या एतबारासाठी रजपुताला ओलीसच पाहिजे होता, तर मग त्यासाठी आम्ही काय कमी होतो? मासाहेब, नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेले आम्ही रजपुताचे ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो। गैरसमज होतोय मासाहेब, फक्त गैरसमज। ही अट मिर्झा राजांनी घातली, आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाजच उरला नव्हता। तेच आम्हाला पुढे चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती। मासाहेब, राज्यांची स्वप्न पुढच्या पिढ्यांनी बघायची असतात राजे। त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकायची असते। उद्या मिर्झाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सूनबाईंना काय जाब द्यावा? मासाहेब, धीर सोडू नये। मिर्झा राजानं बेल उचलून शपथ घेतलीय, बाळराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही। मिर्झा जबानीचे सच्चे आहेत। दगाच करायचा असता तर आम्ही त्यांच्या भेटीला बेहत्यार गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला तो केला असता। शत्रूंचा भरोसा देत आहात राजे, पण आम्हास कड निघत नाही। चला बाळराजे। बाळराजांना राहू दे आमच्या महाली। राजे, जशी तुमची इच्छा। बाळराजे, आपणास समजलं असेलच, आम्हास रजपुताच्या गोटात राहावं लागणार हेच ना? होय। तुमचं मन कस तर खात नाही ना? नाही। रजपुतांच्या गोटात सर्वांशी आदबीनं वागा बरं। मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला। जी। आमच्या ठिकाणीच त्यांना माना, कमी बोला, त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरवू नका। जी आबासाहेब, पण काय शंभूबाळ? त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब। अडचण? ती कोणती? इथं गडावर रोज आंघोळ करून पेहराव चढवल्यावर थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात। रजपुताच्या गोटात त्या आमच्या कपाळी कोण रेखणार? छावा, मूळ कादंबरीकार
शिवाजी सावंत. नभोनाट्य रूपांतर प्रसाद मिरासदार. दिग्दर्शन सुहास कुलकर्णी. संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी. ध्वनिमुद्रक मकरंद सरदेशमुख. निर्मिती संयोजन शेखर काळे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती रोहन्स आय. छावा भाग 6. सहभागी कलाकार अन्वय बेंद्रे, सुहास कुलकर्णी, श्रीराम रानडे, अश्विन फडके, निमिष तोटे, मनीषा महाजनी, रवींद्र बापट, सूरज सातव, हिमानी पाध्ये, गौतम बापट, स्मिता ओक, धीरेश जोशी, ज्योती सुभाष. छावा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. तसा तेजस शूर वीर संभाजी राजा.